रामकृष्ण हरी. कसे आहात आपण सर्वजण? तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण लिंबे जळगाव गणामधून आमच्या आत्या म्हणजेच डॉक्टर मामांच्या पत्नी ह्या निवडून आलेल्या आहे आणि त्यांच्या विजयाचा जल्लोष आणि जी रॅली निघणार आहे ती संपूर्ण दृश्य तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न राहील. या सर्व महिलांनी खूप मेहनत घेतली होती. निवडणुकीच्या अगोदर सर्व गावामध्ये संपूर्ण लिंबे जळगाव गणामध्ये जाऊन घरोघरी जाऊन प्रचार केला होता आणि त्याचेच फळ आणि त्यांना आज मिळालेले आहे, कारण त्या जे आहे त्या निवडून आलेल्या आहे आणि त्यांचं जे आनंद आहे तो गगनात मावेन असा झाला आहे. सर्वजण खूप खुश आहे आणि आनंदी आहे आणि तो आनंदाचा क्षण, तो उत्सव सर्वजण मिळून उत्साहामध्ये साजरा करत आहे. आज संपूर्ण बाकवालनगर आणि ज्या सर्व महिलांनी मेहनत घेतली त्या खूप आनंदामध्ये त्यांचा आनंद साजरा करत आहेत. तर आज आम्हाला पण खूप भारी वाटलं, कारण निवडून येणे काही सोपं नाही. निवडणुकीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. सगळीकडेच आपली ओळख वगैरे पाहिजे. त्यावेळेस कुठेतरी सर्वांच्या कष्टाने परिश्रमाने आपल्याला तो योग मिळून येतो. सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला एक संधी मिळते आणि त्या संधीचं आज सोनं झालेलं आहे. आणि आमच्या आत्या म्हणजेच डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ यांच्या धर्मपत्नी या निवडून आलेल्या आहे आणि हे सर्व शुभचिंतक आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण येथे हजर झालेले आहे आणि त्यांच्या आनंदामध्ये, त्यांच्या उत्साहामध्ये आज सर्वजण सामील झाले आहे आणि त्यांचा आनंद द्विगुणित करत आहे आणि सर्वजण त्यांची भेट घेत आहे. आणि आता पुढील नियोजन आहे रॅलीचे आणि सगळेजण त्यांच्या घरापासून निघालेले आहे समोर गरवारे गेटच्या दिशेने, जिथे नायबगाव बकवालनगरची जी कमान आहे त्या कमानीपाशी. कारण बाकीचे सर्व घरचे मंडळी म्हणजेच मामांते सर्वजण त्यांचे कार्यकर्ते ती गंगापूरून येणार होते त्यांच्या स्वागतासाठी, कारण निकाल आपल्या बाजूनं लागलेला आहे. आणि मग त्या सर्वांचे स्वागतासाठी आम्ही सगळेजण तिकडे निघालो होतो. इथं डॉक्टर बाबासाहेब मानव यांचे पूजन करून आम्ही समोर निघालो आणि इकडं गेटवर आलो. त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते आणि मामांते यांचे सर्वांचे स्वागत असे फटाक्याच्या आवाजामध्ये एकदम धूमधडाक्यात झालेले आहे. आणि आज संपूर्ण बाकवालनगरच खूप आनंदामध्ये आहे आणि हे बघा तुम्ही कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा करत आहे. आणि हा आनंद हा फक्त एकटा त्यांचा नसून सर्व लिंबे जळगाव गणामधील प्रत्येक माणसाचा आहे आणि त्या सर्वांचा, ज्यांनी त्यांना मनापासून सपोर्ट केला, मतदान दिले, त्या सर्व मतदान करणाऱ्या प्रत्येक माणसाचा हा जल्लोष आहे आणि प्रत्येकाचा आनंद आहे आणि सर्वजण खूप उत्साहामध्ये आनंद साजरा करत होते. तर तुम्हाला पण ही सर्व रॅली कशा प्रकारे काढलेली आहे आणि कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा केला हा दाखवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न. आपण आनंदोत्सव साजरा करतो आणि विसरून जातो, परंतु आज सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपल्याकडं सर्व संसाधनं उपस्थित आहे आणि आपण त्याचा एक चांगला उपयोग घेतला गेला पाहिजे. म्हणूनच मी या रॅलीचे माझ्या पद्धतीने जे मला योग्य वाटलं ते
शूटिंग काढून घेतलेले आहे आणि आपल्याला स्मरणात राहील, आपण नेहमी बघू शकतो. त्यासाठी मी हा संपूर्ण एक ब्लॉग काढण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे खूप आनंदात होते सगळेच कार्यकर्ते आणि सगळेजण. आणि गावामध्ये प्रत्येक गल्लीनं रॅली निघाली आणि प्रत्येकाने मामांचे आणि आत्यांचे पूजन केलेले आहे. आणि त्यांनी पण सर्वांची भेट घेत आपण ज्यावेळेस मतदान मागायला प्रत्येकाच्या घरी जातो तर तसेच प्रत्येकाचे आभार पण व्यक्त करायला पाहिजे. त्याच पद्धतीने मामांनी प्रत्येकाची भेट वगैरे घेतलेली आहे. आणि संपूर्ण गावामध्ये खूप आनंदाचे वातावरण होते. सर्वांनीच त्यांचे पूजन केलेले आहे. ते निवडून आल्याबद्दल त्यांचे शुभेच्छा दिलेल्या आहे त्यांना आणि त्यांनी पण त्या शुभेच्छेचा स्वीकार केलेला आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व खूप खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि शेवटी इथं मेन चौकामध्ये आल्यानंतर संभाजी महाराजांच्या स्मारकाला फुलहार घालून त्यांचं पूजन करून घेतलेलं आहे. आणि सर्व रॅली खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. सर्व गावकऱ्यांनी जी साथ दिली, कारण आनंदामध्ये आणि दुःखामध्ये सगळ्यांची साथ आपल्याला पाहिजे असते. आणि आनंदामध्ये सर्व गावकरी सहभागी झाले. जे सर्वजण या आनंदामध्ये सहभागी झाले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ बनवण्याचा, जो की एक आपल्या स्मरणात राहील. पुढे आपण हा व्हिडिओ बघू शकतो. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि काही चुकीचं वाटलं तर मला कमेंट करून नक्की कळवा.